नक्कीच आमच्या सुतारवाडीतील आमचे सहकारी आमचे मोठे बंधू देखील आहेत. आमचे गोविंदजी सुतार, गोविंदजी हरिराम सुतार, गोविंदजी राजाराम सुतार यांच्या वतीने साखर जांभूवाडी संघ चांगला खेळेल त्यासाठी तुम्हाला 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ते तुम्ही नंतर रिसीव्ह करायचं आहे. टीम साखर जांभूवाडी. चला वैयक्तिक कोटीतील पहिले षटक घेऊन विशाल उतेकर आहे. राईट वर द विकेट मारा करतोय. रोहनसाठी नवीन आलेला सलामीची जोडी रोहन चव्हाण आणि त्याच्या जोडीला प्रणेश. आपण टाकलेला चेंडू, पहिला चेंडू या ठिकाणी लॉंग ऑफला तटवलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. 4 धावा, चौकार. पहिल्या चेंडूवरती थोडेसं मिसफिल्ड पाहायला मिळालं. सीमारे बाउंड्री लाईन लगत 4 धावा जोडल्या गेल्या. पुन्हा एकदा गोलंदाज विशाल तयार. स्टेप आउट केलाय, समोर फटका मारलाय, बघायचंय सुरेख फिल्डिंग. साई येतोय अतिशय वेगाने. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सुरेख चेंडू फेक देखील केलाय आणि एका धावेवरती समाधान मानलं जात आहे. गणेश आणि रोहन चव्हाण अशी जोडी आहे. धावसंख्या धावफलकावरती 5 या आकड्यांवरती येऊन पोहोचले. या सामन्यासाठी सामना अधिकारी म्हणून काम पाहत आहेत आमचे सुशांत जिवतेकर आणि प्रतीक जिवतेकर. आपटून टाकलेला चेंडू पंचांकडे लक्ष. पंच हात समांतर करतायत. एक्सरसाइज करण्याची संधी त्यांना देखील मिस्टर एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये 1 धाव जोडले गेले संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यांवरती. मर्यादित 3 षटकांचे सामने आहेत. 18 चेंडूंचा खेळ आहे. पुन्हा एकदा गणेश यांनी 1 षटकार मारला तर गोविंद सित्तार यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. बॅकफुटला गेले. ऑन साईडला तटवण्याचा प्रयत्न. एस्टनच्या मागे देखील चुका करताना दिसत आहेत फिल्डर, परंतु 1च धाव मिळवली जाते. ॲज अ बाईज डिक्लेअर आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा धावसंख्या पुढे येते. 7 आकड्यांवरती आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल होता. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पॉइंट रिजन मध्ये फिल्डर धावतोय चेंडू खाली. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव पण पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत का पाहणं गरजेचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाज रोहन आणि गणेश. 3 धावा. आताच्या 3 धावा जोडल्या. धावसंख्या झाले 10. धावसंख्या होते 10 या आकड्यांवरती येऊन पोहोचली आहे. बघायचं आहे टीम साखर जांभूवाडी ब टीम फायनल मध्ये प्रवेश करते का. यजमान संघ आहे आमचा. आयोजक देखील आहेत. टीम श्री करंडक 2025 चे रोहनच्या देखील षटकारासाठी या ठिकाणी कॅश प्राइज ओपन केलंय गणेश गोविंद सुतार यांनी. यावेळी मात्र शॉर्ट आर्म पुल चेंडू भिरकावून दिलाय. मिड विकेट रिजनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. गोविंद सुतार यांनी 100 रुपये प्राइज लावलंय. रोहन चव्हाण यांच्यासाठी इथे जमा आहे. ते नंतर घेऊन जायचंय. सुरेश जिवतेकर यांच्याकडून देखील आता देखील क्रॅश प्राइज ओपन केलंय. जर सिक्सर मारला तर 100 रुपये. आपटून टाकलेला चेंडू पंचांकडे लक्ष. पंचांनी हात समांतर केलेत. इट्स अ वाईट बॉल घोषित केला आहे. थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे मित्रांनो. सौरवणे गडकरवाडी संघ आजच्या सकाळच्या सत्रापासून अप्रतिम कामगिरी करत आहेत आणि ही कामगिरी करत असताना शेवटच्या क्षणाला चांगला क्रिकेट दाखवणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला देखील शुभेच्छा असेल. चांगला खेळ करा. मेहनतीने तुम्हाला खेळणं देखील गरजेचं आहे. सुरेख फटका येतोय. बॉल स्लॉट मध्ये पाठवलाय. प्लॉट मध्ये 6 धावा. षटकार. सुरेशजी उतेकर यांच्याकडून 100 रुपये. येऊ दे इकडे. सचिन जिवतेकर यांच्याकडून देखील 100 आहेत. रोहन चव्हाण यांना आजचा यात्रेचं सर्व या ठिकाणी
खर्च आपल्याला मिळतोय यात्रेसाठी. आपण देखील सर्वांनी जायचंय. आपल्या मानाई माता कुरवलखेडची यात्रा आहे. धावसंख्या झालेली आहे 23. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे 23. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 रन ऑन बोर्ड. आता मात्र गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज, ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रापासून काय नेत्रदीपक गोलंदाजी केली आहे, सोहम शिंदे यांना आपण पाहतोय. सम्या, सोहम शिंदे उर्फ सम्या यांना पाहतोय. राईट मोर द विकेट. मला 10-12 पावलांचा रन आहे. ये चले गणेश साठी. आपटून टाकले चेंडू. मिस टाइम स्ट्रोक आहे. एक बॉल हवेत आहे. पहिला गडी बाद. पहिला आदरा टीम साखर जांभूवाडीला. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. आमच्या सर्व साखर जांभूवाडीमधील सर्व सहकारी या ठिकाणी हजर आहेत. प्रकाश उतेकर असतील उर्फ रामभाऊ, महादेव उतेकर आहेत, राजेंद्र उतेकर, कृष्णा उतेकर, त्यामध्ये लवेश उतेकर आणि आधी सर्व कुणाल जंगम आहेत. त्या साईडला एका बाजूला योगेश चव्हाण, ओमकार उतेकर, असे आमचे सर्व ऋषी उतेकर, सर्व आमचे मित्रमंडळी या ठिकाणी हजर आहेत. त्या सर्वांचं स्वागत करतो. आमचे गंगाराम दादा मिस्त्री यांना देखील विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचंय. यावेळी मात्र ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू चांगला तटवलाय. चुका केल्या जात आहेत. नो देखील चेंडू दिला. पंच नो कसला? लाईनचा नो दिलाय. 5. आताच्या नो आणि 4 फ्रीटचा चेंडू असेल. 5 धावा जर जोडल्या, धावसंख्या पुढे येते आहे 28 आकड्यांवरती. 28 रन ऑन बोर्ड. पुन्हा एकदा सुरेख फटका मारलाय. मिस टाइम स्ट्रोक आहे, पण ऑन साइडला बॉल येतोय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू येतो. एक धाव कंप्लीट केला. एका धावेवरती समाधान. हा देखील बॉल नो घोषित केला पंचांनी. लाईनचा नो दिलाय पंचांनी. अक्रॉस द लाईन गोलंदाजी केली जाते. पाहिलं तर नो बॉल घोषित केला पंचांनी. फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री कंटिन्यू असेल, थोडंसं कमबॅक करणं गरजेचं आहे. खरोखरच खूप गरजेचं. धावसंख्या 30 आकड्यांवरती आहे. दुसऱ्या षटकातील एक चेंडू फक्त फेस केलाय, तो म्हणजे गणेश बाद झाले तोच. पुन्हा एकदा गोलंदाज सोहम तयार. यावेळी मात्र खूप सुरेख फटका मारला आहे. बघायचं काय होत आहे. चेंडू होतोय काव कॉर्नर रिजन मध्ये. त्या ठिकाणी चेंडू फील्ड केलाय दीपक जाधव यांनी आणि चेंडू फेकी होणार तोपर्यंत एक धाव मिळवले. आमचे गंगाराम दादा मेस्त्री या ठिकाणी हजर आहेत. त्यांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हायचं व्यासपीठावरती. त्यांचं देखील स्वागत आपण करूच. मंडळाला त्यांनी देखील या मंडळाला 101 रुपये देणगी आम्हाला दिले. सहकार्य थँक्यू सो मच. यावेळी मात्र पाहिलं लोअर फुलटॉस चेंडू होता. मिड ऑनला तटवला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. एका धाब्यावरती समाधान मानलं जात आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 32 या आकड्यांवरती. 32 रन ऑन बोर्ड. 32 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. समस्त मान्यवरांचं या ठिकाणी खेळपट्टीच्या माध्यमातून स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. पुन्हा एकदा सोहम राईट मुर्द विकेट मारा. यावेळी मात्र बोटं फिरवली आहे, परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा आहे. झेल निसटला जातोय. झेल सोडल्यानंतर काय होतंय, फिल्डिंग केली जाते, प्रयत्न केले जात आहेत चेंडू अडवण्याचा. 3 धावा या ठिकाणी धावून काउंट केल्या आहेत आणि नोची 1 अशा 4 धावा. पंच लाईनचा ना 3 धावा आता काढल्या आहेत. रोहनने मारलेला 3 धावा आणि नोचा 1 अशा 4 धावा. धावसंख्या धावफलकावरती आली आहे. 36 धावा. यावेळी मात्र खूप सुरेख गोलंदाजी. पाहिलं तर पंचांकडे अपील
आणि बाद देखील झालेले आहेत. विकी बाद झालेले आहेत. स्टंपिंग. पंच चला या ठिकाणी दुसऱ्या गडी बाद झालाय. प्रथमेश उतेकर बॅक टू द पॅव्हिलियन. प्रथमेश यांनी 4 चेंडू फेस करत असताना 6 धावा जमा केल्या संघासाठी. नवीन जाणारा फलंदाज परेश सकपाळ यांना आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये मोठा फटका मारायचा होता परंतु तो मारता आला नाही आहे. गोविंद सुतार यांच्याकडून मात्र आता कॅश प्राइज ऑन केलंय. परेश सकपाळ यांनी जर षटकार मारला तर त्यांना गोविंद सुतार यांच्याकडून 100 रुपये लावण्यात आलेले आहेत. पुन्हा एकदा सोहम मात्र बॅकफुटला गेले. काय काळ हवेत आहे चेंडू. बघायचा झेल होतोय का. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. चेंडू फेक होणार तोपर्यंत काय 2 धावा रोखू शकत नाहीयेत. धावसंख्या पुढे सरकते 38 वरती. 38 रन ऑन बोर्ड. अजूनही एक षटक पूर्ण शिल्लक आहे. दिलीप सर 50 गाठते का साखरचा मोवाडी पाहणं गरजेचं आहे. आणि हा जो आकर्षक आपला श्रीकरंडक आहे तो आई माऊलीच्या मंदिरात आपण घेऊन जातोय का हे पाहणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नो चेंडू. पंचांनी नो बॉल डिक्लेअर केलाय. पंच लाईन. यस थँक्यू. पंच फक्त नोचीच धाव आहे ना आता. तेजस फक्त नोचीच 1 रन ना. 22 रन नोचाच 1 रन फक्त. ओके ओके. पुन्हा एकदा सोहम तयार. फ्रीडचा चेंडू आहे. यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बॅटचा बॉलचा संपर्क नाहीये. षटक संपल्याची खुणा येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 39. 39 रन ऑन बोर्ड. अजूनही शेवटच्या षटकाचं आपण समालोचना ऐकाल दिलीपजी उतेकर यांच्या माध्यमातून. दिलीप सर या आपण शेवटच्या षटकाचं आपण भाकीत करायचंय. या ठिकाणी खऱ्या अर्थाने पाहिलं तर प्रेक्षक मात्र आता जोशमध्ये आलेत. गोविंद सुतार असतील, आमचे सचिनजी उतेकर आहेत. कॅश प्राइज ऑन केलंय. नक्कीच पेमेंट घेऊन आलेले आहेत. सुरेशजी उतेकर हे देखील यांनी देखील 100 रुपये लावलेले आहेत. आणि 39 धावा जमा केल्या. 6 चेंडूमध्ये 10 धावा जरी जमा केल्या तरी 50 धावा होऊ शकतात. दिलीप सर. दीपक जाधव आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं संघासाठी शेवटचं आणि तिसरं षटक घेऊन. नक्कीच सोहमसाठी अनफॉर्च्युनेट म्हणू शकतो. होतं कधी कधी टेन्सवाल्या मॅचमध्ये आपल्यातून अशा चुका होतात कारण त्यांनी 4 नो बॉल टाकले. त्यामुळं नक्कीच त्याला कमी करण्यासाठी आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देऊ. पहिला चेंडू दीपक यांचा. हाफ टर्न टाकले. चेंडू च्या दिशेने तडकावलेला आहे. चेंडू चाललाय. झेल हातातून सुटलेला आहे आणि चेंडू झेल सुटून चेंडू गेला सीमारेषेकडे आणि चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतोय सुंदर 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 असा सॅटर्डे स्पेशल चौकार. 39 आणि 4 43 अशी धावसंख्या. पहिल्या चेंडूचाही समाचार जबरदस्त पद्धतीने घेतलाय. गावच्या भाषेत बोलायचं झालं तर किरवी जर भेटायला लागली ना ती सारखी भेटतच राहतात. प्रत्येक दगड उचलून बाजूला करा खाली किरवा. अशा पद्धतीने साखर जांभळवाडी जिथे बॅट चालवते तिथे फटके मिळतात. फटका मारून रन्स मिळतात. रन्स नुसता पाऊस पडतोय. आणखी एक षटकाराने त्या पावसामध्ये मदत होते. जबरदस्त अशी धुलाई चाललेली आहे. 43 आणि 6 49 धावा झालेल्या आहेत. नऊ चेंडू मध्ये 34 धावावर खेळतो रन. त्यामध्ये 2 चौकार आणि 3 षटकार सामील. 377.78च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. काय जबरदस्त विश्लेषण आहे. पुढचा चेंडू दीपक यांचा.
आपटून टाकलेला चेंडू, घुटना टेक, फटका मारायचा होता, चकून चेंडू विकेट किपरला चकून मागे गेलेला, बाईच्या रूपामध्ये 1 धाव मिळते आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे 50वर. अर्धशतक फलकावर लागलेलं आहे साखर जांभूळवाडी संघाचं आणि अशा रीतीने एक जबरदस्त अशी कामगिरी बघायला मिळते. चला पुढचा चेंडू दीपक यांचा काय घेऊन येतोय बघूया. चौथा चेंडू असावा. या वेळेला पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह मारलाय. ओ या वेळेला पुढे आला क्षेत्र, चेंडू चकून पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जातोय. आणखी एक मिळतोय. सुंदर 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 असा चौकार. 2 गडी बाद 54, 2.4 षटकं संपलेली आहेत आणि काय घणघणाती फटकेबाजी आहे. 11 चेंडूमध्ये 39 धावावर खेळतोय रोहन चव्हाण. कृष्णा उत्तेकर यांच्याकडून रोहनला सिक्सरसाठी 100 रुपये आलेले आहेत. दीपक जाधव पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली. आपटून टाकले चेंडू. या वेळेला पुन्हा एकदा बॉल बॅक मला चेंडू झालाय लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनच्या डोक्यावरून आणखी एक मिळतोय घणघणीत खणखणीत चमचमीत चौकार. 2 गडी बाद 58. यथेच्छ समाचार ज्याला म्हणतात तो हाच आहे. बऱ्याच वेळेनंतर तळपते आहे रोहन चव्हाण यांची या मैदानावरती बॅट आणि का नसावी. जबरदस्त अशी प्रॅक्टिस चालू आहे. पुढचा चेंडू या वेळेला मात्र एक स्टेप येऊन पुन्हा एकदा बॉलर बॅक मारलाय. या वेळेला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून सलामी देतोय कॉमेंट्री बॉक्सला. आणखी एक सुंदर असा षटकार. 6 धावा दरम्यान 3 षटकं संपलेले आहेत. धाव संख्येतील 2 गडी बाद 64. परंतु रोहन मात्र एका धावेने अर्धशतक चुकलेला आहे. 13 चेंडूमध्ये नाबाद व्हायला एकूण 50 धावा काढून 4 चौकार आणि 4 षटकार 376.92 च्या ॲव्हरेजनी खेळला. काय फटकेबाजी केले. सगळ्यांच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. रोहन 65 धावांचं 3 षटकामध्ये आव्हान ठेवलेलं आहे. चोरवणे गडकरवाडी गावठाण या संघाला आणि लगेचच फलंदाजीला सुरुवात करतील. नक्कीच प्रयत्न करतीलच कारण 3 षटकामध्ये एवढ्या धावा चेस नाही झाल्या परंतु जवळपास पोहोचलेले आहेत बरेचसे संघ. चला खेळाला सुरुवात करूया थोडा 2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर. नक्कीच पब्लिकचं मनोरंजन होतं. चला फिल्डिंगवाल्यांनी फिल्डिंग सेट करायचे आणि आपण नक्कीच पंच धोनी तेजस उतेकर आणि राज उतेकर पाण्याची हवी व्यवस्था तरी सांगा. नवीन चेंडू द्यायचा आहे. राज तुम्हाला पाणी पाहिजे सांगा. राज ओके. आणि नक्कीच माहिती मिळाल्याप्रमाणे कुरल जावळीमध्ये जय मालिक धामणंबरोबर साखर जांभूळवाडी संघ पहिल्या फेरीमध्ये पराजित झाला. 51 धावा टार्गेट त्यांना चेस करता आलं नाही आणि नक्कीच या सामन्यामध्ये त्याची उट्टे काढले त्यांनी आणि जवळजवळ आता 65 धावांचं आव्हान आहे. परंतु बरंच मोठी सेमीफायनल आपल्यासाठी एक देणगी म्हणून त्यांनी दिलेली आहे आणि बघूया पुढे काय होत आहे ते. दीपक जाधव आणि विशाल उतेकर हे सुद्धा 2 चांगले फटकेबाज फलंदाज आहेत. नक्कीच प्रयत्न होईल की आपणही चांगला चेस करू शकतो. 65 धावांचं आव्हान 18 चेंडूमध्ये कशा पद्धतीने हे खेळ करतायत नक्कीच बघायला सगळ्यांना आवडेल. नक्कीच जत्रोत्सव चालू आहे. क्रिकेटोत्सव सुद्धा चालू आहे. प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी खेळाचा आनंद आणि जत्रेमध्ये पालखी नाचवण्याचा आनंद घेत आहेत. नक्कीच हीच मुलं रात्रीची पालखी पण नाचवतात आणि दिवसाचे खेळ पण करतायत. एक चांगली गोष्ट आहे. एक चांगलं टेम्परामेंट आहे. हो नक्कीच रोहन चव्हाण यांची या मैदानामध्ये खेळी यावेळेला आज सकाळपासून चांगली बघायला भेटली आहे कारण त्यांनी मला वाटते पहिल्या सामन्यामध्ये चांगली खेळी नव्हती झाली परंतु या सामन्यामध्ये सेमीफायनलमध्ये त्यांनी स्वतःच्या संघाला कमबॅक करून ठेवलेलं आहे आणि एक ज्याला म्हणतात ना अनडिफिटेबल असं वाटू शकणारं स्कोअर किंवा टार्गेट ठेवलेलं आहे 65 धावांचं. आणि नक्कीच रोहनने 3 मॅच खेळल्या, 3 इनिंग खेळले, 37 बॉलमध्ये 122 धावा केल्या, त्यामध्ये 7 चौकार, 11 षटकार, नाबाद 57 असं बेस्ट आहे आणि स्ट्राईक रेट आहे 329.73. नक्कीच धन्यवाद तेजस सावंत या तुमच्या अपडेटबद्दल. स्कोरर आणि आमचे यूट्यूब माध्यमातून आम्हाला सहकार्य करणारे तेजस सावंत आणि आपले अजितजी. पुढचा चेंडू, पहिला चेंडू यावेळेला फुलटॉस घेऊन मारायचा प्रयत्न केलेला, नो बॉल दिलेला आहे वेस्ट साईडचा. अशा रीतीने एका नो चेंडूने धावसंख्येला सुरुवात होते आहे. नाही म्हणतायत नो. ओके डॉट बॉल आहे तो.
काय चेक करायचं आहे? ओके प्लीज सामनाधिकारी चेक करा. तो वेस्ट हाईट नो बॉल आहे की प्लेन डिलिव्हरी आहे? काय हां, सामनाधिकारी सांगतात की तो नो बॉल आहे. वेस्टच्या जवळजवळ एक वीत वरून गेलेला आहे. चला धावसंख्येला सुरुवात झालेली आहे. यावेळेला चांगला फुलटॉस घेऊन मारलेला आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षक करतोय परेश सकपाळ आणि आता मात्र आणखी एक धाव मिळते. बिनबाद 2. 22 त्रिक 66 म्हणजे प्रत्येक षटकामध्ये जवळपास 22 धावा हा सामना जिंकण्यासाठी पाहिजे त्या साईनाथ चोरवणे संघासाठी. दीपक जाधव प्रथमच तोंड देतील ते प्रथमेश होतेकराला. ओ या वेळेला वाटलं होतं त्यांना की चेंडू लेग स्टंप मिस करून जाईल, परंतु चेंडू मात्र ऑफ आणि मिडलवरून गेलेला आहे. अगदी थोडा इनस्विंग झालेला म्हणू शकतो. अशा रीतीने डॉट बॉल जातोय. बिनबाद 2. पुन्हा एकदा ये चले प्रथमेश. ओ खाली राहिलेला चेंडूने क्लीन बॉल्ड ऑफ स्टोन जमिनीवरती आडवा. अशा रीतीने विकेट मिळवून जातोय. दीपक जाधव बाद होतोय. 1 गडी बाद 2. साई शिंदे नक्कीच एक ऑलराऊंडर असा खेळाडू आणि ह्या तरुणांच्या हातामध्येच नक्की बॅट्स आहेत. तुमच्या संघाचं पण भविष्य आहे आणि नक्कीच बघूया किती चांगली कामगिरी करतोय तो. 1 गडी बाद 2. पुन्हा एकदा आपली फिल्डिंग थोडीशी सेट करून प्रथमेश तयार. विकेट किपर रोहन चव्हाण एसटीला अगदी खेटून उभा आहे. पुढचा चेंडू. हो यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर असलेला चेंडू आणखी आउट स्विंग झाला, त्यामुळं वाईडच्या रूपामध्ये 1 धाव मिळते आहे. 1 गडी बाद 3. 3 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. साईनाथ चोरवणे प्लेइंग सेकंड अगेन्स्ट साखर जांभूळवाडी बी. यावेळेला मात्र हलका कनेक्ट झाला आहे. 1 धाव निश्चितच मिळणार आणि ती बघूदा वनडीची असेल. 1 गडी बाद 4. चला पुन्हा एकदा प्रथमेश टू साई. ओ क्लीन बॉल. पुन्हा एकदा आपण म्हणतो की बाजूने जाईल, गुरा दुसऱ्या गावंडान जातील असं वाटलं, पण नाही, मध्येच आपली उडी मारली त्यांनी आणि क्लीन बॉल देऊन गेला. अशा रीती आणखी 1 गडी बाद होतोय साईच्या रूपामध्ये. 2 गडी बाद 4. हो नक्कीच स्पीडअप करायचंच आहे आणि बघूया, मला वाटते शुभम आलेला आहे. बत्ती लावायचा टाईम थोडासा एक संघ बाहेर होता त्यामुळं, नाहीतर आपल्याला वेळ भरपूर मिळाला असता. मुकेश कुठे असाल तर जरा कॉमेंट्री बॉक्सजवळ संपर्क साधा. मुकेश आपले पिचचे क्युरेटर आहेत तिथे. तेजस नाही शुभम आहे, शुभम शिंदे. 1 गडी बाद 4. 2 गडी बाद 4. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू प्रथमेशांचा राईट आर्मवरचा विकेट. ओ स्लो गतीचा चेंडू. पुन्हा एकदा आउट स्विंग. षटक संपलेल्याची खूण करतायत. चेंजवर लगेचच करून घ्या, जास्त वेळ नका घेऊ. 2 गडी बाद 4 असं विकेट गेली. कॉट बिहाइंड गेलेला आहे. स्टंप आउट. ओके 1 गडी बाद होतो तिथे. आणखी 3 गडी बाद 4 अशी धावसंख्या. षटक पण संपलेलं आहे आणि नक्कीच विकी यांचं एक जबरदस्त असं षटक. षटकामध्ये 2 गडी बाद केल्याने 4 धावा दिल्या. हो नक्कीच विकीच्या चांगल्या षटकाबद्दल आपले सचिनजी यांच्याकडून, उद्योगपती सचिनजी यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस डिक्लेअर झालेलं आहे. तर सौरभ पवार यांच्या हातामध्ये दुसरं षटक. ऑफ स्टंपच्या बाहेर असणार चेंडू आणि अशा रीतीने नो बॉल आहे. ती बाहेरची लाईन आहे, त्याच्या बाहेरून गेल्यानंतर नो बॉल येतो. 3 गडी बाद 5. सोहम आलेला आहे नॉन स्ट्राईकला. जोडीला आहे तो विशाल आणि सोहम. पुन्हा एकदा सौरभ राईट आर्मवर विकेट मारा करतोय.
यावेळेला ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर मागे सरकून थोडंसं ऑफच्या दिशेने मारलाय चेंडू, कव्हरच्या दिशेने जाणार, चेंडूच्या क्षेत्रशी घेतोय, चेंडू अडवला जाईल तिथे दुसरी धावी दोन्ही खेळाडू पळून काढतायत. आता मात्र खेळ पूर्ण करण्याचा प्रयत्न चाललाय साईनाथ चोरवणे संघाकडून, कारण धावा मात्र खूप ज्याला म्हणतात साखर जांभळीतून जेवढ्या उंचावरती लांबीवरती नागेश्वर मंदिर आहे तसाच तो स्कोर वाटायला लागलाय. पुढचा चेंडू यावेळेला मात्र ऑफस्टमच्या खूपसा बाहेर, पंचाकडे संशयाने बघतायत आणि वाईड मिळवतायत. एका धावेने भर पडते आहे. धावसंख्येमध्ये हलकासा बदल होत आहे. 3 गडी बाद 8. पुढचा चेंडू सौरभ पवार टू विशाल उतेकर, राईट अमोर विकेट मारा. या वेळेला मात्र रडारमध्ये होता, परंतु एक मोराल ही गोष्ट सुद्धा असते क्रिकेटमध्ये. तोच जर मोराल अप असता तर नक्कीच कनेक्ट झाला असता विशालला. एक चांगला ज्याला म्हणतात ना हलवा चेंडू होता, अगदी फटका मारण्यासारखा चेंडू होता, एक मेजवानी होती, परंतु डॉट बॉल ठरतोय. 3 गडी बाद 8. 1.2 षटकं झालेली आहेत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा चेंडू राईट अमोर विकेट मारा. यावेळेला सुद्धा आपटून टाकलेला चेंडू यावेळेला मला वाटतंय कनेक्ट झालाय, परंतु वनडीसाठी चेंडू जात आहे. सामना पूर्ण करण्यासाठी आता मात्र खेळताना दिसत आहेत साईनाथ चोरवणे संघाचे खेळाडू. विजय मात्र दुरावर चाललेला आहे. 9 चेंडू आणि 56 धावांची गरज. नक्कीच शांताराम बुवा यांचा सुद्धा अगदी पहिल्या दिवसापासून इथे सहभाग आहे. अगदी पहिला दिवस दरम्यान नो बॉल येतोय आपल्याला परत एकदा बिमर पद्धतीने, आणि 1 धाव मिळते. दुसरी धाव पळून काढतील तिथे दोन्ही खेळाडू. अशा रीतीने नो बॉल आणि 2 धावा, 3 धावा काउंटिंगमध्ये होत आहेत. दरम्यान फ्री हिट आहे. 9 12. नक्कीच गेले चला पंचांनी पण लक्ष द्यायचं आहे. इकडे फिल्डर्स पण सांगून काहीतरी गेले आहेत, परंतु सगळ्यांचं लक्ष असावं खेळामध्ये. पुन्हा एकदा सौरभ पवार यावेळेला सुद्धा ऑनच्या दिशेने मारलेला आहे चेंडू. तीन गडी बाद 12. फलंदाजाकडून तरी आलं पाहिजे ना सर, फलंदाजाकडून पण आलं पाहिजे ना. पुढचा चेंडू आता मात्र पुढे येऊन मारण्याच्या नादात फसलेल्या चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकं संपलेले आहेत. 3 गडी बाद 13 अशी धावसंख्या आहे. सहावाला 0, पाचव्याला 1. अतुल यांचा पहिला चेंडू आणि तो पण वनडीसाठी गेलेला आहे. नाही, चेंडू आतमध्येच आहे. 1 धाव काढून पळून काढतायत. 5 चेंडू शिल्लक आहेत. आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यातील शेवटचे 5 चेंडू. यावेळेला मात्र चांगला फटका बसलाय सोहम यांच्या मार्फत आणि तिथे झेलबाद होतोय ऑनच्या दिशेने बाउंड्रीवरती. आणखी एक गडी बाद होतोय. नक्कीच सुशांत उतेकर यांनी आणखी एक झेल घेतलेला आहे. चांगली फिल्डिंग पण करतायत ते. चार गडी बाद 14. किरण आहेत फलंदाज. ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेर वाईडच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. तर नक्कीच सुशांतच्या कॅचसाठी गोविंद मिस्त्री यांच्याकडून 50 रुपयाचं बक्षीस इथं आलेलं आहे. पुन्हा एकदा एक वाईडच्या रूपामध्ये चेंडू मिळतोय. 1 धाव मिळते.
तिथं किती धावा आहेत? वाईडची एकच. ओके, चार गडी बाद 17. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू मिस झालेला आहे विकेटकीपरच्या हातामध्ये गेलेला आणि आता मात्र 3 चेंडू शिल्लक आहे आजच्या दिवसातील. यावेळेला मात्र मला वाटते लेग स्टंप मिस करणारा पुन्हा एकदा वाईड मिळतोय. अजून 3 चेंडू शिल्लक. 4 गडी बाद 18. यावेळेला मात्र शॉर्ट टर्म पूल मारलेला आहे. चेंडू चाललाय, बघूया कुठे चेंडू चाललाय. डिफाईन लेगच्या बाजूने चेंडू. एक धाव पळून काढतात दोन्ही खेळाडू आणि तिथे एकच धाव. 4 गडी बाद 19. 2 चेंडू शिल्लक आहेत. अशा रीतीने आता मात्र फक्त 1 चेंडू शिल्लक आणि नक्कीच अ गटामधून साखर जांभूळवाडी ब संघ हा फायनलमध्ये पोहोचलेला आहे. हार्दिक 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 अभिनंदन. तसंच सेमीफायनलमध्ये येऊन चांगला खेळ केल्याबद्दल साईनाथ चोरवणे तुमचेही हार्दिक अभिनंदन, आभार, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि नक्कीच आजच्या दिवसाचे जे सामने झाले चांगल्या आनंदाच्या वातावरणात पार पडले त्याबद्दल संघ मंडळ आणि त्यांचे